दाट हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या शांत निर्मळ नदीच्या काठी एक वृद्ध साधू राहत होता. तो साधू रोज त्या घाटावर बसून देवाच्या दर्शनाची आशाभरी वाट पाहत असे. साधूचा ठाम विश्वास होता की एक दिवस देव स्वतः दिव्य स्वरूपात माझ्या समोर प्रकट होतील. साधू ध्यानस्थित बसून मनात म्हणत होता, हे देव, आज तरी या, आज एखादी झलक दाखवा. तेवढ्यात दूरवरून एक वृद्ध स्त्री लंगडत लंगडत येताना दिसली. तिच्या पायाला जखम, कपडे मळकट, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत एक खोल विनंती. ती जवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाबा, माझं घर नदीच्या पलीकडे आहे. पायाला एवढी दुखापत की मी चालूही शकत नाही. तुम्ही मला तिकडे पोहोचवून द्याल का? साधूने आकाशाकडे पाहिलं, मग त्या वृद्धेकडे, आणि काही क्षण थांबून म्हणाला, माई, आज नाही. आज मी देवाच्या प्रतीक्षेत आत आहे. ते येणारच आहेत. वृद्ध स्त्री क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत वेदना आणि उदासी होती, पण ती शांतपणे मागे वळली आणि निघून गेली. साधू पुन्हा आकाशाकडे पाहू लागला. त्याला खात्री होती, देव आता कधीही येतील. रात्र शांत झाली. नदीकाठचा वारा मंद. साधू आपल्या कुटीत झोपी गेला. अचानक त्याला तेजस्वी प्रकाश जाणवला. तो दचकून उठला. त्या प्रकाशातून देव प्रकट झाले. साधू आनंदानं भारावून म्हणाला, प्रभो, मी इतकी वर्षे तुमची वाट पाहतोय. आज तुम्ही आलाच नाही. साधो अहम आगतः त्वत् समीपे वृद्धायाः रूपेण आगतः सा याचते स्म किंत्वम न जानासी. साधू, मी आलो होतो. तुझ्याकडे त्या वृद्ध स्त्रीच्या रूपाने आलो. ती मदत मागत होती, पण तू मला ओळखलंच नाही. हे ऐकून साधूचा देह शहारला. तो स्तब्ध झाला. त्याला कळलं, त्याची भक्ती अपूर्ण होती. ती देवाच्या प्रतीक्षेत अडकली होती, सेवेच्या भावनेत नव्हती. क्षणात तेजोमय प्रकाश अदृश्य झाला. साधूची झोप मोडली. हृदय धडधडत होतं. मी देवाला नाकारलं, कारण माझ्या देवाला ओळखण्याची दृष्टीच उरली नव्हती. पुढच्या दिवशी साधू ताबडतोब त्या वृद्ध स्त्रीला शोधायला निघाला. त्याने मनाशी निश्चय केला, आत्तापासून प्रत्येक गरजू जीवात मी देव पाहीन. सेवा हीच खरी पूजा.